नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी इथे आलेली आहे मित्रांनो, कारण की महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य शासनाने या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान देण्याबाबतचा मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे। मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजेच 1 मे नंतर या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान देण्याबाबतची बातमी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो। थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला असून या ठिकाणी ही जी 50,000 रुपयाची रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर क्रेडिट होणार आहे। तर तुम्ही काळजी करत बसण्याची गरज पडू नका, कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान देण्याबाबतची घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी 30 एप्रिल रोजी करण्यात आलेली आहे। तरी संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण की तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये देण्याचे काम मी करणार आहे मित्रांनो। कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की महत्त्वाची अपडेट तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेल की काय या ठिकाणी आढावा आहे, काय या बातमीचा आढावा मी तुम्हाला देणार आहे। हे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंतच कळणार आहे, तरी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही। डायरेक्ट शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदान देण्याचा निर्णय करण्यात आलेला असून म्हणजेच आता डीबीटी सक्रिय होणार आहे। ज्या जिल्ह्यात सर्वात आधी अनुदान द्यायचे आहे त्या ठिकाणी सरकार डीबीटीची प्रक्रिया करत आहे। आता डीबीटी अशी प्रक्रिया आहे की अनुदानाचे पैसे तिकडून एकदा पाठवायला सुरुवात केली आणि पैसे पाठवायला सुरुवात झाली तर इकडे अर्ध्या तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे पोहोचत असतात। या पद्धतीच्या माध्यमातून सरकार पूर्ण पैसे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता सरकवणार आहे। ही 50,000ची रक्कम अनुदान आणि पीक विम्याचे पण वेगळीच रक्कम भेटणार आहे। होय, आता काही म्हणतील की आम्हाला अनुदान जर भेटलं नाही तर काय करावं, तर तुम्हाला पीक विम्याचे काय होईना पैसे, काहींना 17,000 रुपये तर काहींना 20,000 रुपये तर काहींना 25,000 रुपयापर्यंतची रक्कम या ठिकाणी पीक विम्याची मिळणार असून ती डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला बेनिफिटद्वारे तुमचा बेनिफिट होणार आहे। तर डीबीटीद्वारे ही प्रक्रिया आता लवकरात लवकर होणार असून तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज नाही। आता सरकारने या ठिकाणी कोणत्या पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असे 3 टप्पे या ठिकाणी अनुदानाचे या ठिकाणी आखणी केलेली आहे। या 3 टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील तमाम लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहे अनुदानाचे का असो ना किंवा पीक विम्याचे असो ना, हे पूर्ण पैसे 3 टप्प्यामध्ये वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कोणते ते 13 जिल्हे आहे याची यादी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की 13 जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची जर यादी असेल तर तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज नाही। तुम्हाला पहिल्या टप्प्यात तुमचे जे पैसे आहे मित्रांनो ते तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये सरकणार आहे यावेळची। तर या ठिकाणी कारण सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान पीक विम्याचे पैसे देण्यात येणार आहेत, पण हे पैसे देण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांना 2 कामे करायला सांगत आहे। जर तुम्ही ती 2 कामे केली नसतील तर तुम्हाला 50,000 रुपये घेण्यामध्ये आणि तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात अडचण येऊ शकते। तरी तुम्ही ती 2 कामे लवकरात लवकर करून घ्या। जर तुम्ही ती 2 कामे केली नसतील तर तुम्हाला तुमचा जो पैसा आहे मित्रांनो 50,000 रुपयाची मोठी रक्कम ही तुम्हाला अडकू शकते। म्हणून लवकरात लवकर ती 2 कामे लवकरात लवकर करून घ्या। मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ती 2 कामे करायला सांगणार आहे। ती कोणती 2 कामे असतील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आता या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे सर्वात आधी जमा होतील या संदर्भातील यादी आपण बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला टप्पा आता सरकार लवकरात लवकर सुरू करणार असून प्रशासकीय पातळीवर सर्व हालचालींना वेग आलेला आहे। बऱ्याच महाराष्ट्रातील विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी प्रक्रिया आहे तरी काय आणि हे पैसे नेमके कधीपासून वाटप होणार, कोणत्या
शेतकऱ्यांना पैसे मिळणार, पैसे मिळवायचे असतील तर कोणती 2 कामे करावी लागतील, संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता या ठिकाणी 2026 फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत प्रोत्साहनापर अनुदानाचा मुद्दा देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. यातच सरकारने मोठा निर्णय घेतला असून बघा सरकारचे काय निर्णय झाले. तर पहिला निर्णय सरकारने घेतला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी काही झाली नाही तरी करायची, काही झाले तरी करायची. बघा सरकारने आश्वासन दिलेले होते, त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आणि त्याच शब्दामुळे सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे आणि कर्जमाफीसाठी सरकारने डायरेक्ट मंजुरी अधिवेशनातून दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे याच निर्णयाच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता राहिली गोष्ट त्या 13 जिल्ह्याची. त्या 13 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कोणते ते 13 जिल्हे आहेत ज्यामध्ये 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील, तर त्या 13 जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत. मित्रांनो, तर व्हिडिओला स्किप करू नका. आता तुमच्यासमोर महत्त्वाची अपडेट इथे येत आहे की कोणते ते 13 जिल्हे आहे. मित्रांनो, तर त्या 13 जिल्ह्यांमध्ये आता आपण बघू शकतो की विदर्भ आणि मराठवाड्यातील या ठिकाणच्या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. व या ठिकाणी मराठवाड्यामध्ये वारंवार काही ठिकाणी दुष्काळ पडतो, तर काही ठिकाणी कोरडवाहू दुष्काळ झाल्यानंतर आता ओला दुष्काळ पडतो आणि यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज पडत असते. काही ना काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही ना काही पैसे पाठवावे अशी जी आहे ते राज्य सरकारची जी आहे ती आता या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतात की कोणती ती 13 जिल्हे आहेत. त्या 13 जिल्ह्यामध्ये 50,000 रुपयाची रक्कम पहिल्यांदा सरकणार आहे. तर यामध्ये पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे ते सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 50 तुम्ही जर राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी इथे आलेली आहे, कारण की तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 50,000 रुपयाची रक्कम ती ट्रान्सफर केली जाणार आहे आणि तुम्हाला पीक विम्याचे पण पैसे या ठिकाणी मिळणार आहे. यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जातील. तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे तो मराठवाड्यातील बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी 50,000 रुपयाची रक्कम ती जर तुम्हाला भेटण्यामध्ये अडचण आली तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम 20,000 ते 25,000 रुपयापर्यंतची मिळू शकते मित्रांनो. तर या ठिकाणी त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो मराठवाड्यातील या ठिकाणी नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 50,000 रुपयाची रक्कम तुम्हाला ट्रान्सफर केली जाऊ शकते, म्हणजे करणारच या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर जिल्हा. नागपूर झाला की नाही भंडारा, गोंदिया या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर मित्रांनो परभणी, लातूर, धाराशिव. त्यानंतर मित्रांनो विदर्भातला एकदम छोटासा जिल्हा म्हणजे आपला वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यानंतर हिंगोली नंतर या ठिकाणी अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 50,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी ट्रान्सफर केली जाणार आहे. आणि मी तुम्हाला ती कोणती 2 कामे आहे ती करायला सांगणार आहे. ती लवकरात लवकर ती 2 कामे लवकरात लवकर करून घ्या. पहिलं काम आहे मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे. आधार कार्ड लवकरात लवकर बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार नाही, तुमचे पैसे शासन योजनेतून अडकणार नाही मित्रांनो. त्यानंतरची जे काम आहे मित्रांनो ते आहे KYC पूर्ण करणे. KYC लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता किंवा पैसे शासनाकडून देणारे अडकणार नाही. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.